जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला सांगा सुष्मिताचं काय चाललंय? सर त्या सिक लीव्हवर आहे. मला असं वाटतं ती लवकरच रिझाईन करेल. त्यामुळे आता एक लेटर द्यायचं आणि हे लेटर तिने रिझाईन करण्याच्या आधी मिळालं पाहिजे. तुला आयुष्य काढायचंय राजवीर सोबत. आता फक्त स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्यायचं. बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. एक माणूस म्हणून तू जरा माणुसकी दाखवायला नको का? हे माणुसकी वगैरे असं बिझनेसमध्ये काहीच नसतं. ज्या दिवशी तुझ्या बिझनेसमध्ये माणुसकी येते त्या दिवशी तुझा बिझनेस संपलेला असतो. धन्यस. राजवीर इथे का झोपलाय? म्हणजे राजवीर आणि मनवामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं असणार. राजवीर तुम्ही घरी आल्यावर नक्की मला उठवा. राजवीर तुम्ही कधी आला? तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा बजावून सांग, या सगळ्यात जर का माझ्या मनूच्या संसारात विघ्न आलं ना. तो नितेश शांत बसत नाही. लवकर त्याला फायनान्सेस पण मिळतील, तो काम सुरू करेल. या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधी मला हे सगळं करायचं. राजवीर गेला का ऑफिसला? हो गेले ते. तुमच्यात सगळं नीट चालू आहे ना? हो. भांडण वगैरे झालीत का ग तुमच्यात? तुम्ही असं का विचारताय? राजवीरला मी आतापर्यंत असं हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेला कधीच बघितलं नाहीये. काय? घ्या म्हणजे तुला काय माहितीच नाही? राजवीर मला जरा बोलायचं तुमच्याशी. बोलूयात. जस्ट फ्रेश होऊन आलो. ओके. आणि मला कॉफी हवी. मनवा मला सांगा तुम्ही काल हॉलमध्ये का झोपलात? नीट लक्ष देऊ नये का? मनवाचा डान्स परफॉर्मन्स झालाच पाहिजे. आम्हाला तुझी ग्रँड रिहर्सल ठेवायची, म्हणजे आम्हालाही तुझा परफॉर्मन्स बघता येईल ना. अरे मग त्यात काय एवढं, करूया ना. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मनवा आणि राजवीरच्या नात्यामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आणि त्यातच खरी गंमत आहे. काय झालं मनवा? माझे घुंगरू तुटले. म्हणून रडताय तुम्ही? असं घुंगरू तुटणं चांगलं नसतं. एकतर आधीच माझी रिहर्सल नाही झाली आणि त्यात मनवाचा डान्स परफॉर्मन्स झालाच पाहिजे. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मनवा आणि राजवीरच्या नात्यामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आणि त्यातच खरी गंमत आहे. तुम्ही इतक्या सुंदर नाचता की त्या योग्यतेचे प्रेक्षक मिळूच शकत. म्हणून सगळे तिकीट्स मीच विकत घेतले. चालेल ना? कसा झाला तुझा डान्स? ह्यात काय मज्जा आहे? पूर्ण थिएटर मध्ये दादा एकटाच होता. मी शोला गेलो कारण शोचे सगळे तिकीट्स मीच विकत घेतले होते. तू रडू नकोस ना, शांत हो बरं. काय झालंय मनवा? तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे माहित होतं मला, पण ते प्रेम एवढं वेड आहे हे माहित नव्हतं. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांना घरी घेऊन. थांब राज, तू ऐकणारच नाहीस का? माहेर पण एन्जॉय करून झालं की मला फोन करा. त्या आधी नाही. आई ते नाही उचलणार फोन. कसे नाही उचलत मी बघते.
मी करते त्यांना फोन. मनवाच्या आई मला का कॉल करतायत? मनवाने त्यांच्या घरी सगळं सांगितलं तर नसेल ना? जाऊ दे ना माई, तुमचा मनवाचा जप करणं काय संपणार नाही. तुम्हाला खरंच वाटतं ती इकडे येईल? नाही म्हणजे मला तरी वाटतं ती सुखी आहे तिच्या घरी. मनवा, तुम्ही कशा परत येणार नाही. तुमचा स्वाभिमान मोडून तुम्हाला इथे परत यावंच लागेल. तुम्हाला पुन्हा इथे आणण्याचा एकच मार्ग आहे. पण काय झालं, त्यांना बरं नाहीये का? अगं काल त्याच्या हाताला कास लागली, डॉक्टर आले होते. तू कशाला त्यांना त्रास देते? त्यांना माहेरी आराम करू दे. आरती, नितीश आला का ग? नाही आला अजून. फोन वगैरे आला होता त्याचा? फोन सुद्धा नाही आला. असं का विचारताय पण तुम्ही? नाही, काय नाही, सहज. बरं ऐका, मनूचा आता फोन येऊन गेला. फोन आला होता? मी तुला म्हटलं ना तिचा फोन नक्की येईल म्हणून. मला तर ना कधी एकदा तिचा फोन येतोय असं झालं होतं. बरं, मग काय म्हणाली? ऍक्च्युली राजवीरला लागलंय. लागलंय? काय लागलंय? काच लागली. मनूला सुद्धा कळलं नाही कशी लागली ती, पण डॉक्टरांना बोलवलं होतं आणि ड्रेसिंग करून घेतलंय. काही सिरियस नाही आहे ना? नाही, सिरियस नाही आहे. पण राजवीरचा मनवावरचा राग अजून गेलेला नाहीये. ते ठीक आहे. ठीक आहे का? ठीक आहे. अहो, त्यांच्यात सगळं काही व्यवस्थित नको का व्हायला? आरती, अगं ते नवरा बायको आहे, त्यांच्यामध्ये थोडे रुसवे फुगवे असायचे. सगळं तुमचं बरोबर आहे, पण नवीन नवीन लग्न झालंय, एवढ्यातच अशी भांडणं वगैरे व्हायला लागली तर कसं चालेल? आरती, असं काय करते? आपण नाही का एकमेकांवर चिडायचो, पण काही दिवसात आपले रुसवे फुगवे संपून जायचे. तू नको एवढी काळजी करूस. आणि आपली मनू समजूतदार आहे, ती घेईल सगळं सांभाळ. कळतंय का? हा बघा, आला. काय झालं? काय होणार आहे बाबा? हो, सगळं संपलंय. काय झालं सांग ना. असं का बोलतोयस तू? अहो, असं का बोलतोय? हा, तो राजवीरकडे गेला होता. का? त्याच्या कंपनीचं नाव त्यांनी आपल्या नावावर रजिस्टर केलं म्हणून जाब विचारायला गेला होता. नितीश, जाताना तू माझं ऐकलं नाहीस. आता तिकडे नक्की काय झालंय सांगशील का? आता सकाळी तुम्ही बरोबर बोलत होता. मी मूर्खासारखं वागतोय. नाही, इनफॅक्ट मी मूर्ख आहे आणि आयुष्यभर मूर्खच राहणार आहे. काय होणार नाही बाबा आयुष्यात माझं. नितीश, सावर स्वतःला. नको ना असं बोलूस प्लीज. काय करणार मी? माझं स्वप्न धुळीला मिळालंय. आता दुसरा काहीच ऑप्शन नाहीये माझ्याकडे. नितीश, मी तुला काय सांगितलं होतं? तुझ्या प्रोजेक्टसाठी दुसरं नाव बघ आणि कामाला लाग. बाबा, अजून किती वेळा विसरण्याचा प्रयत्न करू मी? रोज हेच तर करतोय. आज सुष्मिता भेटली, ती सुद्धा हेच म्हणत होती. आता माझं काहीच होऊ शकत. बाबा, तुमच्या ओळखीत माझ्यासाठी कुठे नोकरी असेल तर सांगा मला. द्या, ते मी मदत कर. का असं करता राजवीर? नितीशला ज्या नावाने कंपनी रजिस्टर करायची होती ना त्याची, ते नाव ऑलरेडी राजवीरने त्यांच्या नावाने रजिस्टर करून टाकलंय. तन्मय, अरे कोणीतरी डोरबेल वाजवत आहे आपली. तन्मय, मला खूप भीती वाटते. तन्मय, मी आहे, बघतो.
एवढ्या रात्री कोण आलं असेल? रिग्रेट होतंय तिला खूप. म्हणत होती आसूला जेव्हा पोलिसांनी नेलं तेव्हा तिने त्यांना थांबवायला हवं होतं. मीच सांगितलं होतं तिला असं काही म्हणू नकोस म्हणून. काय झालं? बँक मॅनेजरशी बोललो. मग सर देव सरांच्या सिग्नेचर शिवाय काम होऊ शकतं का? नाही, त्यांनी एक पर्याय दिलाय तसा. कोणता? काही कारणास्तव जर देवाशिष कामत सही करू शकले नाहीत तर त्यांच्या पत्नीची सही ऑथॉरिटी म्हणून स्वीकारली जाईल. कमाल यार, कुठे गेले सगळे? हॅलो, मामा मामीला घेऊन प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. म्हणून मी मीनाक्षीला कधीच विचारलं नाही की तिच्या आयुष्यात माझ्या आधी दुसरं कोणी होतं. की तसं कोणी असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं.